जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचे पातळ झालेले, तुटणारे आणि निष्प्राण केस फक्त एका घरगुती उपायाने आधीसारखे लांब, घनदाट आणि चमकदार होऊ शकतात, तेही कोणत्याही प्रकारचे महागडे प्रोडक्ट्स न वापरता, तर तुमचं काय म्हणणं असेल? चला तर मग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा एक घरगुती उपाय शेअर करणार आहे, ज्यामुळे अगदी कितीही पातळ झालेले केस दाट आणि मजबूत होऊ शकतात. हा उपाय 100% नैसर्गिक आहे आणि याचा परिणाम सुद्धा तुम्हाला खरोखरच दिसून येतो. आज आपण बनवणार आहोत तांदळाचं पाणी, म्हणजेच राईस वॉटर, जे शेकडो वर्षापासून आपल्या केसांच्या वाढीसाठी परिणामकारक आहे असं म्हटलं जातं. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, सगळ्यात आधी आपण पाहूयात की हे जे पाणी आहे किंवा जे राईस वॉटर आहे ते कसं बनवायचं. यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. साधा तांदूळ असेल तरी देखील चालेल किंवा मग बासमती तांदूळ असेल तरी देखील चालेल. बघा, इथं काय करायचं, एक छोटी वाटी तांदूळ मी घेतलेला आहे. पहिलं काम आपल्याला काय करायचं, तर तांदूळ हलक्या हाताने एकदा धुवून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, याच्यामध्ये जी काही धूळ असेल किंवा जे काही अशुद्धी असेल ना ती निघून जाईल. पण लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण तांदूळ धुवून घेऊ ना, तेव्हा जास्त घासून वगैरे अजिबात धुवायचे नाहीत. अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे. नाहीतर काय होतं माहितीये का, केसांसाठी जे काही उपयोगी गुणधर्म असतात ना ते कमी होऊ शकतात आणि तुम्हाला रिझल्ट देखील अजिबात भेटणार नाही. आता या धुतलेले जे तांदूळ आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण हे पाणी टाकतो ना त्यावेळेस लक्षात ठेवायचं, खूप जास्त देखील पाणी टाकायचं नाही आणि खूप कमी देखील पाणी टाकायचं नाही. अगदी मध्यम प्रमाणात पाणी टाकायचं. आणि त्यानंतर आता पाणी ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपले हे जे तांदूळ आहेत ना ते कमीत कमी 7 ते 8 तास असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. जर का तुम्ही रात्री भिजत ठेवले असतील ना तर ते सकाळपर्यंत ठेवा आणि जर सकाळी भिजत ठेवले असतील ना तर ते संध्याकाळपर्यंत ठेवा. अतिशय उत्तम असं राईस वॉटर आपलं तयार होऊन तिथं रेडी होतं. बघा, भिजल्यानंतर तांदळाच्या वरचं जे काही पाणी आहे ना ते अगदी दुधाळ आणि असं पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं तुम्हाला दिसायला लागेल. याचाच अर्थ असा होतो की तांदळामध्ये जे काही विटॅमिन्स असतात, ॲमिनो ॲसिड्स असतात, मॅग्नेशियम, झिंक आणि आपल्या केसांना मजबूत करणारे जे काही इतर घटक असतात ना ते सगळे घटक आपल्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. त्यानंतर आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे किंवा गाळून न घेता तुम्ही तसं देखील ट्रान्सफर केलं ना तरी देखील चालेल. आणि इथं तुम्ही पाहू शकता आपलं अगदी 100% इफेक्टिव्ह असं राईस वॉटर बनवून तयार झाले. जपानी स्त्रिया शेकडो वर्षांपासून हे जे राईस वॉटर आहे ना ते आपल्या केसांसाठी वापरतात. त्यामुळे त्यांचे केस रेशमी, लांब आणि काळेभोर असतात आणि त्याचंच हे रहस्य म्हणजे राईस वॉटर. यामुळे आपले केस वेगाने वाढण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि केसांमध्ये नैसर्गिक चमक येते. त्यानंतर इथं मी एक एक्स्ट्रा स्टेप सांगते. तर तुम्ही काय करू शकता, या राईस वॉटरमध्ये जे ॲलोवेरा जेल आहे ते देखील मिक्स करू शकता. म्हणजे ऑप्शनल आहे, पण जर का तुम्ही ॲलोवेरा जेल याच्यामध्ये मिक्स केलं ना तर तुमचे केस आणखी जास्त मऊ, मुलायम आणि स्मूथ होतील. बघा, आपल्याकडे काय होतं, स्त्रिया या घराच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि त्यामुळे मग त्यांच्या केसांमध्ये गुंता होणं, केस राठ होणं, केसांना फाटे फुटणं याच्या सारख्या समस्यांना त्यांना जाणवायला लागतात. पण जर तुम्ही राईस वॉटरचा वापर केला ना तर केसांमधील गुंता काही मिनिटांमध्ये सुटण्यासाठी खूप जास्त हेल्प होईल आणि त्यासोबतच केस खूप जास्त स्मूथ, हलके आणि अगदी मॅनेजेबल होतील. बघा, आता सगळ्यात गोष्ट महत्त्वाची काय असते, तर हे राईस वॉटर कशा पद्धतीने वापरायचं, तर ते देखील मी तुम्हाला सांगते. काय करायचं, एक छोटीशी स्प्रे बॉटल वगैरे जर तुमच्याकडे असेल ना तर आपलं राईस वॉटर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि त्यानंतर ही जी स्प्रे बॉटल आहे ना त्याने आपलं राईस वॉटर आठवड्यातून 2 वेळा तुमच्या स्कॅल्पवरती स्प्रे करून घ्यायचं. आणि स्कॅल्प सोबतच तुम्ही केसांच्या लेंथवरती देखील अप्लाय करू शकता, जेणेकरून काय होईल, तुमचे केस अगदी मऊ आणि मुलायम राहतील. त्यानंतर बघा, आणखी एक स्टेप मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते, जेणेकरून तुम्हाला याचा डबल फायदा होईल. आपलं जे काही थोडंसं राईस वॉटर शिल्लक राहिलंय ना ते एका छोट्याशा बाउलमध्ये म्हणा किंवा तुमचं जो कोणतं भांडं असेल ना त्याच्यामध्ये काढून घ्या आणि तुम्ही रेग्युलर जो कोणता शॅम्पू वापरता तो शॅम्पू याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करून बघा. तुमचे केस एवढे जास्त स्मूथ होतील आणि सिल्की होतील
की तुमचाच तुमच्यावरती अजिबात विश्वास बसणार नाही. बघा मित्रांनो, आपलं हे राईस वॉटर आणि सोबतच राईसचा जो आपण शॅम्पू तयार केलाय तो आठवड्यातून किमान 2 वेळा तुम्ही नक्की वापरून बघा. केस धुण्याच्या अगोदर 2 तास हे जे आपलं राईस वॉटर आहे ना ते केसांवरती स्प्रे करा आणि त्याच्यानंतर 2 तासांनी आपल्या या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. बघा, तुम्हाला ना एवढे जास्त रिझल्ट भेटतील की तुम्ही कमेंटमध्ये येऊन मला नक्की थँक्यू म्हणाल. आणि जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा ही रेमेडी वापरली ना तर खरंच फक्त 2 ते 3 आठवड्यात तुमच्या केसांमध्ये तुम्हाला अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील. तुमचे केस आधीपेक्षा जास्त लांब होतील, मऊ होतील आणि मजबूत होतील. सोबतच चमकदार देखील नक्कीच होतील. मित्रांनो, आपला हा राईस वॉटरचा टोनर आणि सोबतच शॅम्पू तुमच्या हेअर केअरमध्ये नक्कीच समाविष्ट करा. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन आणि नैसर्गिक अशा रेमेडी सोबत. आणि तुम्हाला आणखी कोणती रेमेडी हवी असेल तरी देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय.